ये परतूर तहसील कार्यालय और आप देख सकते हैं कि कुछ किसान यहाँ पर आमरण उपोषण कर रहे हैं। रास्ते को लेकर ये आमरण उपोषण यहाँ पर हो रहा है। तलाटी व मंडलाधिकारी के मनमानी कारोबार की वजह से यहाँ पर किसान काफ़ी परेशानियों का सामना कर रहे हैं, जिसको लेकर हम पूरा मामला जानते हैं कि पूरा मामला क्या है और किसानों की मांग क्या है। परतूर तहसीलच्या समोर कोरेगाव येथील टेकाळे म्हणून शेतकरी आहेत। टेकुळे नागोराव शिंदे, कुंडलिकराव टेकुळे हे दोन शेतकरी आहेत। यांच्या शेतामधून जो शेत रस्ता जो जाणार आहे त्या रस्त्याच्या बाबतीत तहसीलमध्ये प्रकरण चालू होतं। नायब तहसीलदारांनी या संदर्भात सुनावणी घेऊन LV खळीकर यांनी निकाल दिलेला आहे की हा रस्ता यांच्या जाण्यासाठीचा पात्र आहे म्हणून, आणि त्या निकालाला देऊन 27/4/2026 हा निकाल दिलेला आहे। म्हणजे 2 महिने आता पूर्ण होत आहेत। आणि असं असताना सुद्धा वाघ नावाचे जे मंडळ अधिकारी आहेत यांनी अजूनही यांना रस्ता दिलेला नाही। आणि आज आता तिथं पेरण्या चालू आहेत, पाऊस सुरू झालेला आहे, इथं पाऊस आहे, महिला आलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये ही मंडळी इथं उपोषणाला बसलेले आहे। यांच्या जीविताला जर काही धोका झाला तर हे मंडळ अधिकारी आणि हे तहसील कार्यालय याच्यामध्ये जबाबदार राहणार आहे। अनेक वेळा यांनी या कार्यालयाला भेट दिलेल्या आहेत, रस्ता मोकळा करून द्या म्हणून सांगितलेलं आहे। SP कार्यालयांमध्ये गेलेत, SPनं यांना पोलीस संरक्षणासाठीची परवानगी दिलेली आहे, पैसे भरा म्हणून सांगितलेले। आणि हा वाघ जो आहे हा म्हणतो की मला आता वेळ नाही, आताच पैसे भरू नका। म्हणजे आता यांनी पेरणी सुरू झालेली आहे, काम सुरू झालेलं आहे, पाऊस सुरू झालेला आहे, आणि याचे हे नखरे आता मी त्याला फोनवर बोललो दूरध्वनीवर, तरी सुद्धा तो अशीच भाषा करतो, हो करून देतो असं करतो। तर ह्या आजच्या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी ह्या वाघ नावाच्या मंडळ अधिकाऱ्याची आहे। तर या प्रसंगी आज आम्ही इथं उपोषणाला बसले, हे लोक बसलेले आहेत आणि यांच्याकडूनही याबद्दलची माहिती घेण्यात यावी। नितीन मारुती शिंदे, राहणार कोरेगाव, तालुका परतूर, जिल्हा जालना। आज रोजी सोयाबीन पेरायला नाही का लोक आम्हाला जाऊन देणार, पायी पण जाऊन देणार। आज शेजाऱ्या पाजाऱ्याने सोयाबीन पूर्ण पेरण्यात आज आमची सोयाबीन पेरायची राहिली, बी भरण लेकरा बाळांना आमच्या काय खायचं। आम्ही आता सोयाबीन शेतकरी लोक आहेत, आम्ही आज सहकुटुंब घेऊन मी उपोषणाला बसलो आहे इथं तहसील कार्यालय। मग गाडी बैल पूर्ण घेऊन आलो आहे मी, कारण की मला बैल कुठं वावरामध्ये नाही का त्याला पाणी पाजावं लागेल ना, त्याला नाही का ताऱ्या बाऱ्या मला नाही का रस्ता असला तर माणूस नियान करीन। आणि रस्ता नाही का नुसतं आम्हाला तारीख देत नाही का मंडळाधिकारी, ते म्हणतात नाही का तुम्हाला तारीख आहे नाही का पुढची, आधी दिली ना 12 तारीख, पुन्हा दिली मग 23, पुन्हा दिली मग त्यानं 30, आता म्हणजे तुम्हाला 8 तारीख रस्ता खुला करायची। आज शेजाऱ्या बाजाऱ्यानं पुऱ्यानं पेरण्या केल्या, आज रोज आमची सोयाबीन पेरायची राहिली बाकी। आज आम्ही काय करायचं? कुटुंब घेऊन पूर्ण मी उपोषणाला बसलेलो आहे परतूरला तहसील समोर।